आणि बीडमधल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांनी वाल्मिक कराडवर सातत्याने आरोप केलेत। वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जातो, पण राजकीय दबावापोटी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतोय। वाल्मिक कराडचा या प्रकरणामध्ये काहीही संबंध असेल तर कारवाई करणारच असं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलं। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत, पण या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनाही या प्रकरणामध्ये वाचवण्यात येत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराडवर गुन्हा काय येणार आहे, तो 302चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्सला। म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर, मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर, विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे। रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे। हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, एसआयटी करतोय, एसआयटीचा अधिकारी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय? मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो। बीड जिल्ह्यातलं हत्येचं प्रकरण असतानाही बीडचे माजी पालकमंत्री राहिलेले धनंजय मुंडे गेल्या 3 दिवसांपासून माध्यमांसमोर आलेले नाहीत। सभागृहाच्या कामकाजालाही धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावलेली नाही। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे, कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील। कोणाची किती संपत्ती आहे, कोणाने काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे। तेव्हा वाल्मिक कराडच्या फोनमधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार। वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत। अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो तो माझा खास माणूस आहे, काल परवा सांगितलं, आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसवून? म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक महाजन यांनी कामामध्ये कुचराई केल्याचं निदर्शनास आलेलं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। महाजन यांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली होती असंही फडणवीसांनी सांगितलं, पण याच पीआय महाजन यांनी दुसऱ्या एका प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केली होती असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। 15:24 किडनॅपिंग झालं। 15:35 महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला। 15:43 सुदर्शन घुलेचं लोकेशन हे त्यांनी चिचोली माळी शिवारात असल्याचं महाजनांनी असर्टन केलं। 15:52 शासकीय आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत। 16:26 त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, जे ड्रायव्हर होते, त्यांच्याशी झालेलं आहे। आणि 16:36 देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीम सहित। त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पीए महाजन आहेत त्यांनी दिलेलं आहे, आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे। त्यामुळे चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये। साधी एक केस सांगतो, बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे जी मर्डर केस आहे परळीमधली, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता? महाजन। तोच महाजन आज तक मत्साजोगमध्ये ऑफिसर आहे।
त्यांनी महाजनांची पाठराखण केली, बरोबर आहे. पण त्या केसमध्ये 307 आरोपी वाल्मिक कराड आहे. मग वाल्मिक कराडवरती तेव्हा गुन्हा का नाही आपलं त्याला अटक का नाही केली आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही? मोकाट कोणाला लावणार येत होते? त्याला मोकाट सोडला होता, मोकाट. आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंगचं काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही. त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्या केल्या आहेत. वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला राज्य शासनानं 10 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. पण मदतीपेक्षा आरोपींना अटक करा, न्याय द्या अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे. मला एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत. मी एवढी विनंती करतो. जे भावाच्या खुनामध्ये सगळे जे म्हणजे जे लोक आहेत जेवढे सर्व त्यांना मला शिक्षा द्यायचे, जेरबंद करून त्याची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 12 दिवस झालेत. पण तरीही या हत्या प्रकरणातले 3 आरोपी पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे? खंडणी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणाचा काय संबंध आहे हेही समोर येणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.